नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता 6वी ते 9वी आणि इयत्ता 11वी व 12वी सायन्स साठी नीट जेई सीट इंटिग्रेटेड प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज प्रवेश सुरू। आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसेच मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक, वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय, संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूद शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्युशन व कोचिंगची गरज नाही। विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम, एकाच छताखाली जेई, नीट, सीईटी, सीए, सीएस यासह इतर 30 ते 50 परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था। 12वी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश, संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन। आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो। एक वेळ अवश्य भेट द्या। पत्ता श्रीनगर कुंडल रोड विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क क्रमांक 9011474695 अथवा 9076929474। शिवसेना ठाकरेकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी। आज शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांची अधिकृतरित्या उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर फटाके उडवण्यात आले। पहा चंद्रहार पाटील काय म्हणत आहेत। आज जो शिवसेना पक्षाने आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय संजय राऊत साहेब आणि उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते असतील, ह्या सर्वांनी मिळून आज माझ्यासारख्या एका या शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास दाखवलाय, लोकसभेसारखी एवढी मोठी उमेदवारी देऊन खरोखर मी ह्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। कारण आज लोकसभेची उमेदवारी देत असताना खरोखर अनेक गोष्टी बघितल्या जातात, पण एका शेतकऱ्याच्या मुलाला, एका कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या युवकाला तुम्ही जी संधी दिलेली आहे, त्या संधी दिल्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडी, शिवसेना पक्ष, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय संजय राऊत साहेबांचे मी मनापासून आभार मानतो। संजय काका प्रतिस्पर्धी आहेत, त्यांच्याबद्दल, त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काय सांगा? गेली 10 वर्ष झालं ज्या ज्या गोष्टीपासून आपला सांगली जिल्हा वंचित आहे, त्यात अनेक गोष्टी आहेत। म्हणजे औद्योगिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, लॉजिस्टिक पार्क, ड्रायपोर्टचा विषय असेल किंवा एअरपोर्टचा विषय, असे अनेक प्रश्न आहेत की जे आज जिल्हा आपल्या त्यापासून लांब आहे। कारण ह्या 10 वर्षामध्ये हे सर्व व्हायला पाहिजे होतं, पण त्या गोष्टी आज जिल्ह्यामध्ये झालेल्या नाहीत। म्हणून खरोखर माझ्यासारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलानं उमेदवारीसाठी खरोखर मी वाटलं की आपण उमेदवारी करावी, ह्या गोष्टी आपण पूर्ण करू शकतो। कारण केंद्र स्तरावरनं ज्या ज्या गोष्टीचा जर अभ्यास केला आपण पूर्ण, तर ह्या गोष्टी व्हायला काय अडचण नाही असं मला वाटते। पण आजपर्यंत त्या का झाल्या नाहीत त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, पण ह्या मी इथून निवडून आल्यानंतर भविष्यात येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। काँग्रेस नेते किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांना काय आव्हान आहे? सर्वजण मिळून महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करूया। आज मी उद्धव साहेबांच्या सभेपूर्वीही जाहीर केलेलं होतं की जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, आदरणीय विशालदादा जरी असतील तर त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन। महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार असेल तो त्याच्या पाठीशी आपण ताकदीनिशी सर्वजण उभा राहू आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू आपण। थँक्यू।